म्हणजे त्याचं लक्ष पूर्णपणे फक्त सावलीमध्ये आणि समाजसेवेतच आहे. तो त्याच्या झोनमध्ये असतो. मला काय वाटतं माहितीये का मोनिका, तो अजून स्वीकारू शकला नाहीये की सावली त्याच्या आयुष्यातनं निघून गेली. त्या धक्क्यातनं तो अजूनही सावरू शकला नाही असं मला वाटतंय. मला तर त्याहूनही पुढची शंका येते. काय? कसली शंका? नीट स्पष्ट काय ते बोल मोनिका. आई म्हणजे बघा ना, सावली त्याच्यापासून लांब गेली यासाठी तो स्वतःला जबाबदार मानतोय की नाही माहित नाही, पण मला वाटतंय की तो मनातल्या मनात तुम्हालाच त्यासाठी दोषी मानतोय. म्हणून बघा ना, तो तुम्ही काही सांगितलेलं ऐकतही नाही. तुमच्या अटी, तुमचे नियम त्याला मान्यच नसावेत असं बिहेव करतो तो. नाही, माझा सारंग ना माझ्या बाबतीत असं अजिबात करणार नाही. आणि चल, धरून चालूया तुझं बरोबर आहे. त्याला वाटत असेल असं माझ्याबद्दल, तरी काही हरकत नाही. पण मला माझा जुना सारंग परत हवा. करारी, कर्तबगार, तो हरवलाय कुठेतरी. आई तो नक्कीच तुम्हाला लवकरच परत मिळेल. पण आई बघा ना, राजकुमार किती मन लावून काम करतात. त्यांनी सारंग नंतर आपल्या कंपनीची धुरा किती उत्तमपणे सांभाळली आहे. तुम्हाला यांचे कष्ट नाही दिसत का हो आई? दिसतंय ना, तुम्ही दोघंही जण इमानदारीने काम करताय हे दिसतंय मला अजिबात तक्रार नाहीये. पण तरी सुद्धा मी समाधानी सुद्धा नाही. आम्ही जे काम करतोय ते तुला पटतच नाही. कंपनीमध्ये फक्त काम करणं आणि कंपनी मोठी करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही फक्त काम करताय, पण जी विजन आहे ना, जी जिद्द आहे ती माझ्या सारंगकडे. तेव्हा स्वतःच्या कामाची सारंग बरोबर कधीच तुलना करू नका, कुठल्याच बाबतीत. बेळगावला असताना नुसत्या उन्हाडक्या करायचा तो, आणि आता तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. अगं असा कसा बिघडेल तो? तुझ्यासारखी स्वाभिमानी आई असताना तू बिघडूच शकत नाही, कळलं ना? अगं सध्या ह्या सगळ्या वस्तूंचा आनंद घेतोय तो, घेऊ दे. बरं आई, मी जाऊ का की खेळायला? अरे जा की, आता बॅट आहे, बॉल आहे, मस्त फटकेबाजी कर. जा, पण आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना? अगदी पक्क लक्षात असतं बघ माझ्या. कोणालाही आपली खरी ओळख सांगायची नाही, कोणीही दिलेलं खायचं नाही, आणि हो सगळ्यात महत्वाचं, अनोळखी माणसाशी अजिबात गप्पा मारायच्या नाही. बरोबर नाही? अगदी बरोबर. जा आता खेळायला. बाबा, तुम्हाला त्याच्या मनातलं कसं कळलं? त्याला किती दिवसांपासून हेच हवं होतं. अगं मुलांची मनं वाचता यायला पाहिजे. आज त्याचा बाप असता तर प्रत्येक गोष्ट त्याने मागण्याच्या आधी त्याला मिळाली असती, कशाची कमी पडू दिली नसती सारंगने. मी प्रेग्नेंट असल्याची बातमी पोहोचवली होती त्यांच्यापर्यंत, पण तरी त्यांनी अम्माचा फोन आहे, मी बोलते त्यांच्याशी. बोल. अगं नको एवढा विचार करूस. आई रागाच्या भरात काहीतरी बोलून गेले. रागाच्या भरात? राज, आज त्यांनी बाहेर पुन्हा एकदा सिद्ध केलं की या कंपनीत आणि या घरात सुद्धा तुझी शून्य किंमत आहे. कळतंय तुला? सगळं ठीक होणार आहे मोनिका, सगळं ठीक होईल. अगं मी बघतोय ना सगळं. राज,
गेली 7 वर्ष ना मी हे एकच वाक्य ऐकते, हा. सगळं ठीक होईल मोनिका. मला ना आता कंटाळा आलाय तेच तेच ऐकून. कारण ठीक तर काहीच नाही घडलंय. काही नाही करू शकलास तू. तुझी आई तुला वाटेल तसं बोलून जाते, इन्सल्टिंग वागवते एव्हरी टाइम. आणि तू तू पहिल्यासारखं खाली मान घालून फक्त ऐकून घेतोस सगळं. आणि तुझ्यामुळे मला सुद्धा ऐकून घ्यावं लागतं. तुझ्यात आहे ना काही सेल्फ रिस्पेक्टच नाही उरलाय राज. माझी आई आहे ती मोनिका. तिच्या समोर मी काही बोलणार नाही. येस राईट. मी विसरलेच होते रे. तुझी आई आहे ती. बरोबर. मग आयुष्यभर असंच तिचे टोमणे ऐकत राहा. आतापर्यंत आहे ना अख्खी कंपनी आपल्या नावावर असायला हवी होती. हे अख्खं घर आपलं असायला हवं होतं. पण आपण अजून तिथेच होत जिथे 7 वर्षांपूर्वी होतो. अरे हे घर तर लांब, या घरातली साधी 1 इंच जागा सुद्धा तू तुझ्या नावावर नाही करून घेऊ शकलास राज. तुला खरं सांगू, तुझ्यात ना कसलाच दम नाहीये. एकदम युजलेस आहेस तू. काय कमी केलं का तुला मी? हा, विसरलीस का? कुठल्या गटारात कुठून तुला इथपर्यंत पोचवलंय? विसरली का? आठवण करून देऊ. हा सोन्याचा घास गिळायला मिळतोय ना, ते गिळायचे. नाहीतर अशी उचल बांगडी करीन, पुन्हा तिकडे नेऊन ठेवली. कळलं का? हे जे इथे तोंड चालवलंस ना एवढं, ते जरा स्वतःच्या आई समोर पण उघडत जा. हा, तिथे हे सगळं केलंस ना तर जरा फायदा होईल आयुष्यात तुला. आणि हे आता जे वागलायस ना आणि जे बोललायस ते मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे राज. आज मला माझ्या परिस्थितीवरून हिणवलंस. मोनिकाजींना उचलं. सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली तर लागलं मोनिकाजी. एम्पायर पाहिजे, एम्पायर पाहिजे असं बडबडून काही होत नाही. त्यासाठी पेशन्स ठेवायला लागतात. कळलं का? आणि पुन्हा माझ्या समोर थोबाड उचकटताना ना 5 नाही, 10 नाही, 25 वेळा विचार करायचा मोनिका. युजलेस. एखादा माणूस असा कम्प्लिटली युजलेस असून सुद्धा इतकं कसं बोलू शकतो मला हेच नाही कळत आहे. तुला तर मी बघून घेणार आहे राज, पण नंतर. तू माझी प्रायोरिटीच नाहीयेस. माझी प्रायोरिटी फक्त आणि फक्त या घराची मालकीण होणं आहे. आणि मी फक्त त्यावरच फोकस करणार आहे.